शेलार सध्या बोलतायत, थेट जाऊयात. आणि अमित ठाकरे त्यांचे पदाधिकारी वेळ घेऊन आज मला भेटायला आले होते आणि स्वाभाविकता त्यांनी त्यांचं निवेदन सुद्धा दिलंय. त्यांनी एक मागणी ठेवली आहे, जी मागणी एका अर्थाने सर्वात प्रथम राज्य महोत्सव गणेशोत्सव घोषित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि बरोबरीने विविध महाविद्यालय, विविध शाळा, विविध कौशल्य विकास केंद्र आणि काही विद्यापीठातल्या परीक्षा या काळामध्ये असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं. हे 10 दिवस जे गणेशोत्सवाचे आहेत त्यामध्ये आपण अपेक्षाही करतो आणि लोकही त्यामध्ये सहभागी होत असतात आणि या काळामध्ये सार्वजनिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, मिरवणुका, विसर्जन, विविध धार्मिक कार्यक्रम हे होत असतात. त्यामुळे त्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुद्धा काही अडचणी निर्माण होऊ नये, रहदारीमध्ये दिरंगाई होऊ नये किंवा अन्य असुविधा होऊ नयेत म्हणून या सगळ्या काळात सुद्धा परीक्षा नसल्या तर बऱ्या किंवा परीक्षा नकोच अशी त्यांची मागणी होती. मला असं वाटलं की त्यांची मागणी ही योग्य आहे, वाजवी आहे आणि म्हणून मी मुख्य सचिवांशी स्वतः बोललो आहे. पण या सगळ्यामध्ये विविध विभाग येतात, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, उच्च तंत्रज्ञान, मेडिकल एज्युकेशन, कौशल्य विकास, या सगळ्या सचिवांशी आणि मंत्र्यांशी सुद्धा हा खरं त्यांच्या विभागाच्या अंतर्गत येणारा विषय. त्यामुळे मी मुख्य सचिवांना सांगितलंय की आपण संबंधित सर्व विभागांशी चर्चा करून यावर मार्ग काढा, विद्यार्थ्यांना त्यामधली सुविधा द्या, त्यांना या सणामध्ये उत्सवामध्ये सहभागी होण्याची त्या ठिकाणी परिस्थिती राहू द्या आणि आपला सण हा उत्सवामध्ये साजरा होण्यामध्ये सर्व सहभाग होऊ द्या. म्हणून या परीक्षांच्या बाबतीमध्ये थोडं पुढे करता येईल तर तसा विचार करावा असे मी निर्देश दिले. शेलार सर, आम्ही या संदर्भात त्यांनाही म्हटलं की तुम्ही फक्त शेलार सरांकडेच का निवेदन दिलं, इतर शाळाचे जे मंत्री आहेत किंवा इतर जे मंत्री आहेत त्यांना ते देणं गरजेचं होतं. तर ते म्हटले की तुम्ही सांस्कृतिक मंत्री आहात, तुम्ही हा संपूर्ण मुद्दा उपस्थित करून राज्योत्सवाचा दर्जा दिलाय म्हणून हे तुमच्याकडेच निवेदन आणण्यात आलेलं आहे. तर आम्ही सगळेच एक कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून काम करतो. त्यामुळे खरंच आहे की त्या विभागाच्या सचिव आणि मंत्र्यांशी आपल्याला बोलावं लागेल. पण एखादं शिष्टमंडळ जर कुठल्याही मंत्र्याला भेटूच शकतं. ते मला भेटलेत, त्यांची मागणी मी मुख्य सचिवांशी स्वतः बोललोय. आता पुढची प्रक्रिया होईल. त्यांच्या निवेदनावर सुद्धा मला जे म्हणायचं ते मी म्हणून त्या ठिकाणी त्या विभागाच्या सचिवांकडे पाठवलंय. सर, काल आपण प्रभाग रचना जाहीर झालेली आहे आणि प्रभाग रचनेवरती पुन्हा हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. प्रभाग रचना पूर्वीची जशी होती जवळपास तशीच ठेवण्यात आलेली आहे. त्यावेळी आरोप केला जात होता की भाजपाने किंवा सत्ताधाऱ्यांनी आपल्या सोयीसाठी प्रभाग रचना केली. काय ज्यांना निवडणुकीमध्ये पराभवाची पूर्णपणे शाश्वती आहे ती लोक आरोप करत बसणार. एका अर्थाने बॅलेट नको, ईव्हीएम नको, पूर्णपणे मतदार यादीचं पुनर्निरीक्षण नको, मतदार यादीत नावं का वाढली, मतदार यादीतली नावं का वगळली, मग प्रभाग रचना कशी झाली, प्रभाग रचना अशी का नाही झाली, सगळ्या गोष्टींवर यांचे आक्षेप आहेत. त्याचं कारण या विरोधी पक्षात बसलेल्या लोकांचा स्वतःवरच भरोसा नाही आहे. जनतेचा तर त्यांच्यावरचा भरोसा उठलाच आहे आणि मग उद्याला आपल्या पराभवाची कारण आताच शोधा, हा केवळ तेवढाच प्रकार आहे, दुसरं काहीच नाही. संजय राऊत म्हणतात मोदी शहा असेपर्यंत कुठल्याही निवडणुका स्वच्छ वातावरणात होणार नाही. ते स्वतः कुठले निवडले आणि त्यांचा भाऊ कुठून निवडून आला ते सांगावं ना. त्यांचा भाऊ मोदी शहांच्याच सरकारच्या काळात निवडून आला आहे आणि जर स्वतःचा भाऊ अस्वच्छ पद्धतीने निवडून आला असेल तर त्यांनी स्पष्टपणे त्याला राजीनामा द्यायला सांगावं. स्वतःच्या भावाचा पहिला राजीनामा त्यांनी घ्यावा आणि मग व्यवस्था पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यावर बोलावं. स्वतःचा तो बाब्या, दुसराचा तो कार्ट्या, ही मनोवृत्ती म्हणजे संजय राऊत आहे. प्रशासनाशी चर्चा केली, मुख्यमंत्र्यांनी
त्यांनी स्वतः हस्तक्षेप केलाय आणि आयुक्तांना त्यांनी सांगितलं की या संदर्भात कारवाई करा. 8,000 तक्रारी सध्याच्या संदर्भात आहे. हे गणेशोत्सवाच्या पूर्वी होईल असं वाटतं? नाही, झालंच पाहिजे. होईल म्हणजे काय, प्रशासनालाही करायलाच लागेल. काल मी सर्व प्राधिकरणांना बोलवलं होतं. अगदी MSRDC, MMRDA, BMC, BPT, रेल्वे, एअरपोर्ट ऑथॉरिटी सर्व, आणि मग त्यांच्या अखत्यारीत जे असतील ते रस्ते हे रहदारीला युक्त, गणेशोत्सव, गणेश भक्त, मूर्ती विसर्जनाचे मार्ग यात कुठली अडथळा नको. आणि कालच त्यांनी मला सांगितलं की 8,000च्या वर तक्रारी झाल्या आहेत. मी म्हटलं या तक्रारी लोकांनी दिल्या आहेत, त्या सोडूनच्या पण आहेत. त्यामुळे आपले अधिकारी करतायत काय, त्यांना फील्डवर फिरवा. तर मंत्री आशिष शेलार हे सध्या बोलत होते.